नमस्कार, तुमचे विशाल किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बनवणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये पापलेटचा रस्सा। पापलेटचा रस्सा बनवण्यासाठी मी घेतले दोन मध्यम आकाराचे पापलेट, ते असे मी कट करून घेतलेले आहेत। आता प्रथम मी त्यांना काय करायचं आहे, मॅरिनेट करून घेते। मॅरिनेशनसाठी मी वापरलं आहे थोडेसे मीठ, एक पाव चमचा हळद आणि एक चमचा लिंबाचा रस। हे सर्व चोळून मी पापलेट एक 15 ते 20 मिनिटं मी मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे। अशा प्रकारे मी हे सर्व पापलेटला व्यवस्थित चोळून घेतलं आहे आणि ते आता मॅरिनेटसाठी ठेवून देणार आहे। पापलेट मॅरिनेशनसाठी ठेवून दिलेले आहेत, तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करून घेऊया। वाटणामध्ये मी घेतलं आहे 10 ते 12 लसूण पाकळ्या, त्यानंतर त्यामध्ये मी ॲड केलं आहे 1 इंच आल्याचा तुकडा, 3 हिरव्या मिरच्या आणि पाव वाटी ओला नारळ, थोडीशी कोथिंबीर मी टाकली आहे वाटणामध्ये। आता हे सर्व तुम्ही थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्सरवर वाटून घ्या। मी मिक्सरवर वाटून अशा प्रकारे वाटण तयार केलं आहे। आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये साधारण आपल्याला 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचे। तेल चांगले गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि एक 10 ते 12 मी लसूण ठेचून टाकलेले आहेत त्याच्यामध्ये। आता जे आपण पापलेट मॅरिनेट केलं होतं ते पापलेट आपल्याला ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। एक एक असे पापलेटचे तुकडे टाकून तुम्हाला दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। दोन्ही बाजूने आपल्याला साधारण एक 3-3 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं मध्यम आचेवर। पापलेट फ्राय झाले की आपण ते आता गॅस बंद करून काढून घेऊयात। एका डिशमध्ये हे फ्राय झालेले पापलेट काढून घेतलेले आहेत। आता एका भांड्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचे। तेल चांगले गरम झाले की आपण त्याच्यामध्ये आता टाकूयात वाटण। वाटण आपल्याला मध्यम आचेवर तेलावर चांगले परतवून घ्यायचे। वाटण चांगले परतवून झाले की आपण आता टाकूयात मसाले। मसाल्यामध्ये मी प्रथम पोळी मसाला ॲड केला आहे 2 चमचे। जर तुमच्याकडे पोळी मसाला नसेल तर तुम्ही तुमचा घरगुती मसाला वापरू शकता। त्यानंतर मी अर्धा चमचा हळद टाकले। हे मसाले आता आपल्याला वाटणामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून तुम्ही परतवून घ्या। मसाले साधारण आपल्याला 1 ते 2 मिनिटं वाटणामध्ये शिजवून घ्यायचे, परतवून घ्यायचे। मसाले चांगले शिजवून झाले की आपण आता टाकूयात एक मोठ्या टोमॅटोची प्युरी। मी टोमॅटोची प्युरी करून घेतली, ती सुद्धा आपल्याला वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायची।
तुम्ही बघत असतील की आपल्या वाटणाला आता तेल सुटायला लागलं आहे. तेल सुटायला लागलं की आपण आता याच्यामध्ये पाणी टाकून रस्सा तयार करून घेऊया. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढा तुम्ही पाणी टाकून घ्या. रस्स्याला आपण चांगली एक उकळी येईपर्यंत वाट बघायची. रस्सा चांगला उकळून द्यायचा आपल्याला. बघत असे की रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण रस्स्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ. मीठ थोडंसं तुम्ही कमी टाका की अगोदर आपण पापलेट मॅरिनेशनसाठी वापरलंच आहे. त्यानंतर मी टाकले 4 ते 5 कोकम. आता आपण शेवटला टाकणार आहोत फ्राय केलेले पापलेटचे तुकडे. फ्राय केलेले पापलेटचे तुकडे रस्स्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. भांड्यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे शिजवून घेतलं की आपला पापलेटचा रस्सा तयार. अशा प्रकारे हा पापलेटचा रस्सा तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजची रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद.